बीड जिल्ह्यामध्ये विमानतळ पण नाही। लोक म्हणतील आम्ही कधी गरिबांनी विमानाने जायचंय। जरूर तुम्ही जर जाऊ शकला नाही तरी उद्योगपती असतात, त्यांना तातडीनं विमानाने यावं लागतं, जावं लागतं, तर ते गुंतवणूक करतात, तर कारखानदारी येईल, तर त्याच्यातनं इथला रोजगार निर्माण होईल, तर बेकारांची बेकारी हटेल। त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागतं, चांगले रस्ते करावे लागतात, पाण्याच्या सुविधा कराव्या लागतात, स्वच्छतेला महत्त्व द्यावं लागतं, आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता आरोग्य जे काही रुग्णालय किंवा इथलं मेडिकल कॉलेज आहे त्याला मदत करावी लागते। तुम्हाला माहिती आहे मी आता प्लॅन केलाय 1000 कोटी रुपये माझ्या इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाला आपण खर्च करतो। तुम्ही काही वर्षांनी म्हणाल खरंच अजित पवारनी बोलल्यासारखं करून दाखवलं, इतकं तिथलं सगळं चित्र बदलून टाकेल की आजूबाजूच्या भागातली